नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या सर्वेइंगच्या फ्री व्हिडिओ सिरीज मध्ये। मित्रांनो, आपण ऑलरेडी निर्माण बॅच म्हणून लॉन्च केलेली आहे, जी की अपडेटेड एक्झामच्या संदर्भात आहे। सर्व अपडेटेड एमसीक्यू पीवायक्यूज त्यामध्ये ऑलरेडी ऍड करून घेतलेले आहे आणि सर्व टॉपिक हे ॲज पर द न्यू अपडेटेड एक्झाम नुसार असतील। म्हणजेच काय, आधीचे सर्व जे कोर्सेस होते ते आपण डिलीट केले आणि नवीन एक कोर्स लॉन्च करतोय, ज्यामध्ये रोज 4 ते 5 नवीन व्हिडिओज टाकणं चालू आहे आणि ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। बरोबर, जसं की आपण ऑलरेडी सर्विंगच्या संदर्भात पहिला टॉपिक स्टडी केला होता आणि त्यावरचे काही एमसीक्यू पण स्टडी केले होते। ओके, त्यानंतर प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वेच्या संदर्भातली कंडिशन सुद्धा आपण बघितली होती लास्ट लेक्चर मध्ये। बरोबर, सो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय ते फार महत्त्वाचं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मित्रांनो स्केलवर। क्लिअर? सो आपण आज बघतोय लेक्चर नंबर 3। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे व्हिडिओ फक्त तुम्हाला एकदाच बघायचे आहेत, एकदा किंवा दोनदा बघा आणि तुम्हाला आयुष्यभर लॉंग टाइम साठी हे लक्षात राहील याची गॅरंटी देतो। का बरं? कारण त्याच पद्धतीचा, त्याच पर्टिक्युलर फॉर्मॅटचा सिलेबस किंवा टॉपिक यामध्ये कव्हर केला जाईल किंवा तशाच पद्धतीने पूर्ण टॉपिक्स इझी मेथडने, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही एक्झामला, म्हणजे जसं की कोणतीही महानगरपालिका असू दे, WRD असू दे, PWD असू दे, किंवा मग जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा अजून कोणतीही एक्झाम असू दे, त्यामध्ये तुम्हाला इझी पद्धतीने हे टॉपिक्स लक्षात राहतील आणि तुम्ही त्यावरची एमसीक्यू सॉल्व्ह करू शकाल याची गॅरंटी देऊनच किंवा अशा पद्धतीचा विचार करूनच ही पूर्ण सिरीज किंवा अशा पद्धतीचा कोर्स लॉन्च केलेला आहे। त्यामुळे लक्षात ठेवाय, व्यवस्थित एकदा समजून घ्या आणि लॉंग टाइम साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा पद्धतीचा सिलेबस तयार केला आहे। ओके, सो आजच्या पार्ट मध्ये आपण काय बघतोय, तर आजच्या पार्ट मध्ये आपण बघतोय मित्रांनो स्केल। ओके, सो स्केल काय असते, खरं तर स्केलच्या संदर्भात आपण स्टडी करतोय की बाबा रे स्केल मध्ये काय आहे काय नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे स्टडी करायच्या। त्याआधी एक लक्षात ठेवायचंय मित्रांनो, स्केलच्या कंडिशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, बरोबर आहे? बघा, हो आपण सगळंच बघणार बघा, म्हणजे तिन्ही स्केल आपण आजच्याच लेक्चर मध्ये कंप्लीट करतोय, जसं की ग्राफिकल स्केल असू दे, त्यासोबतच ग्राफिकल असू दे किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आणि इंजिनियर, या तिन्ही स्केल आपण आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करतोय आणि त्यानंतर त्यावरचे करेक्शन्स काय असतील किंवा करेक्शन कोणत्या पद्धतीने एलिमिनेट करतात, त्याची एमसीक्यू कशी असतील किंवा आतापर्यंत जर काही एमसीक्यू त्यावर विचारले गेले तर ती एमसीक्यू कशा पद्धतीत असतात ते आपण बघणार आहोत। बरोबर आहे? साधारणतः खरं तर स्केल म्हणजे काय, आपण साधारण सर्विंगच्या भाषेत जर बोलायचं झालं तर स्केलला आपण काय करतो की डिस्टन्स ऑन मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड। बरोबर आहे? म्हणजेच काय, डिस्टन्स ऑन मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये आपण स्केलला इलॉबरेट करतो। बरोबर आहे? सो स्केल आपण नॉर्मल यूज कुठे कुठे करतो रे, तर बघा साधारणतः काय की मला जर का एखादा रोड मेजर करायचा आहे, ओके, आणि तो रोड मेजर करताना मला माहित आहे तो रोड साधारण 100 किलोमीटर आहे। आता त्या 100 किलोमीटरचा ज्या वेळेला मी मॅप तयार करतो किंवा त्याला ज्या वेळेला मॅपवर घेतो त्यावेळेला 100 किलोमीटरचा तो पेज आपण तयार करत नाही किंवा 100 किलोमीटर पर्यंतचा काही कागद आपल्याकडे नसतो। त्यामुळे काय, त्या 100 किलोमीटरला एखाद्या पर्टिक्युलर स्केल मध्ये आपण कन्वर्ट करून ते जे 100 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते आपण पेपरवर विथ रिस्पेक्ट टू काहीतरी ठेवतो, त्यालाच आपण स्केल म्हणतो। बरोबर आहे? म्हणजेच काय, आपण याला लिहिताना साधारणतः असं लिहित असतो 1 सेंटीमीटर ॲज टू 10 मीटर किंवा 1 सेंटीमीटर ॲज टू 100 मीटर और किलोमीटर, काही पण म्हणा, अर्थ शेवटी एकच आहे। याचा अर्थ काय झालाय की 1 सेंटीमीटर डिस्टन्स ऑन अ मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड। क्लिअर? लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या कंडिशन काय सांगते की
1 सेंटीमीटर डिस्टन्स जे की मॅपवर आहे आपण कुठलं घेतलंय ग्राउंडवरचं, म्हणजे ग्राउंडवरचं डिस्टन्स आपण मॅपवर घेतोय त्यालाच आपण सिंपल काय बोलतो स्केल बोलतोय. ओके. आणि आपण ज्या वेळेला विचार करा ना की एखाद्या वेळेला आपण फोटो क्लिक करतो त्यावेळेला फोटो किंवा एखादा पिक्चर क्लिक केल्यानंतर काय होतं की अख्खी बिल्डिंग, एखाद्या बिल्डिंगचा जर का पिक्चर क्लिक केला तर ती बिल्डिंग ज्या वेळेला तुमच्या फोटोमध्ये येते तेव्हा ती ऑब्व्हियसली एखाद्या पर्टिक्युलर स्केलच्या रिप्रेझेंटेशनने दाखवल्या जातं. तेवढीच्या तेवढी बिल्डिंग तुमच्या मोबाईलमध्ये येते का? तर बिलकुल नाही. ती काय होते एका पर्टिक्युलर स्केल फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये दाखवते. बरोबर आहे. सो दिस इज नथिंग बट द स्केल. ओके. सो बेसिकली आपल्याला काय मित्रांनो 3 टाईपच्या स्केल या आपल्या सर्विंग मध्ये स्टडी करायचे. एक आहे मित्रांनो इंजिनियर स्केल, दुसरी आहे रिफ्रॅक्शन स्केल. तर रिफ्रॅक्शन स्केल एक इम्पॉर्टंट आहे किंवा यावर एसएससी जेईला एमसीक्यू सुद्धा विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ओके. सो एसएससी जेईला यावर एमसीक्यू विचारले आहे. इवन दो आरएफ चा लॉंग फॉर्म काय किंवा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजे काय हे सुद्धा विचारलं आहे. आणि बरेचदा असं होतं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आठवत सुद्धा नाही, त्यामुळे तुम्हाला त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. आणि लास्ट इज नथिंग बट द ग्राफिकल स्केल. आणि लास्ट नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला आपण या ग्राफिकल स्केलवरचे काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत जे की काही एक्झाम्स मध्ये विचारल्या गेलेले आहेत. आणि लास्ट एक्झाम मध्ये सुद्धा या ग्राफिकल न्यूमेरिकल वर किंवा ग्राफिकल स्केलचे काही न्यूमेरिकल जे आहे जसं की श्रिंकेज फॅक्टर आहे एसएफ ज्याला बोलतो किंवा श्रिंक फॅक्टर जो आहे त्यावर या संदर्भात न्यूमेरिकल विचारले गेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. क्लिअर. सो लेट्स सी. स्केल तुम्हाला समजलंय. स्केल म्हणजेच काय? सिंपल, इट इज द डिस्टन्स ऑन मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड. म्हणजेच काय ग्राउंडवरचं डिस्टन्स आपण मॅपवर ज्या वेळेला पुटअप करतो त्यावेळेला ते एखाद्या पर्टिक्युलर स्केल मध्ये ठेवावं लागतं. एवढी लांब लचक तर आपल्याकडे स्केल नाहीये किंवा एवढा लांब लचक आपल्याकडे ग्राउंड नाहीये, त्यामुळे पेज नाहीये, त्यामुळे आपल्याला ते एका पर्टिक्युलर स्केल मध्ये त्याला रिप्रेझेंट करावं लागेल आणि त्यालाच आपण काय बोलतो? स्केल बोलतो. क्लिअर. नाउ लेट्स सी. फर्स्ट इज नथिंग बट द स्केल मध्ये काय? इंजिनियर स्केल. ओके. हो बिलकुल बरोबर आहे तुमचं. येस एक्झॅक्टली. ओके. हो प्लीज आता म्हणजे होईपर्यंत तरी क्वेश्चन विचारू नका. ते यामध्येच बघणार आहे ना, ते यामध्येच बघणार आहे. हो यामध्येच बघूया आपण, ते यामध्येच क्लिअर करणार आहे. चालेल. चला आता इंजिनियर स्केल म्हणजे काय? इंजिनियर स्केल म्हणजे काय? ज्या वेळेला आपण एखाद्या ग्राउंडवरचं मेजरमेंट, ग्राउंडवरचं डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू वन बघा मी काय बोलतो, विथ रिस्पेक्ट टू वन आपण मॅपवर ठेवतो त्यालाच काय म्हणतोय आपण? इंजिनियर स्केल. काय बोलतो? त्यालाच इंजिनियर स्केल. जसं की तुम्हाला माहित आहे की इथे सिंपल आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 मीटर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1 सेंटीमीटर दॅट इज 10 मीटर. म्हणजेच दिस इज द डिस्टन्स or this is the distance on ground. Distance on ground and this is nothing but the distance on map. ओके. किंवा त्याला आपण प्लान म्हणू शकतो, पेज म्हणू शकतो. क्लिअर. सो दिस इज द रेशिओ ऑफ इंजिनियर स्केल. काय म्हणतात? न्यूमेरिकल स्केल ऑफ्टन एक्सप्रेस ॲज अ 1 युनिट ऑन द मॅप रिप्रेझेंट होल नंबर ऑफ युनिट ऑन द ग्राउंड. पण इंजिनिअरिंग स्केल मध्ये काय? तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू युनिट आपण काय करत असतो? जे डिस्टन्स आहे ते शो करत असतो. लक्षात घ्या. इंजिनियर स्केल आणि रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो? की इंजिनियर स्केल मध्ये आपण काय करतो? जे डिस्टन्स आहे ते आपण कशात शो करत असतो? विथ रिस्पेक्ट टू 1 सेंटीमीटर, विथ रिस्पेक्ट टू 1 आपण काय करतो? जे काही ग्राउंडचा डिस्टन्स आहे ते शो करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय? यामध्ये सिंपल आहे, जसं आपण आता सांगितलं होतं 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 मीटर. ओके. 100 मीटर म्हणजेच काय? 100 मीटरची जी लाईन असेल, 100 मीटरची जी लाईन आहे कुठे? ऑन ग्राउंड ती मी शो काय करतो?
ही जी 100 मीटर लाईन आहे ती मी फक्त आणि फक्त 1 सेंटीमीटर शो करतो कुठे ऑन पेपर और मॅप मध्ये. लक्षात येतंय का? बघा व्यवस्थित समजून घ्या. मी काय करतोय 100 मीटरची ग्राउंड वरची लाईन 1 सेंटीमीटर पेपर वर शो करतो म्हणजेच माझ्यासाठी स्केल काय झाली 1 सेंटीमीटर ॲज टू 100 मीटर. ज्यामध्ये मी युनिट शो करतो ज्यामध्ये मी युनिट दाखवतोय त्यालाच आपण काय बोलतोय इंजिनियर स्केल. लक्षात राहील व्हॉट इज मीन बाय इंजिनियर स्केल. क्लिअर? डोक्यात फिट्ट करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आय होप इंजिनियर स्केल वरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. ओके. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काय असतो? आता रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजेच काय? खरं तर याला सगळ्या सुरुवातीला याला युनिटलेस स्केल सुद्धा आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? युनिटलेस स्केल सुद्धा म्हणू शकतो. लक्षात ठेवायचं. ओके. त्याला युनिटलेस का बरं म्हणतोय? ऑब्वियसली इट इज द पार्ट ऑफ स्केल. इट इज द पार्ट ऑफ स्केल or it provides the universal way to show the scale as a both a map the ground distance are expressed in the same unit. ओके. म्हणजेच काय सेम युनिट मध्ये आपल्याला काय करायचे ग्राउंड वरचं आणि पेपर वरचं जे काही मेजरमेंट आहे ते सेम युनिट मध्ये यायला पाहिजे. जसं की आता इंजिनियर स्केल मध्ये आपण काय दाखवलं होतं रे? बघा इंजिनियर स्केल मध्ये आपण कोणत्या पद्धतीने शो केलं होतं? जसं की 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 मीटर असं म्हटलं होतं. बरोबर आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 मीटर. दॅट इज मी याला असं लिहू शकतो 1 सेंटीमीटर ॲज टू 10 मीटर. 1 सेंटीमीटर ॲज टू 10 मीटर म्हणजेच काय मला इथे सेंटीमीटर आहे याला सुद्धा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. क्लिअर? म्हणजेच काय दोघांची युनिट सेम येईल म्हणून त्याला आपण काय बोललो होतो युनिटलेस स्केल सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर ज्याला आपण RF म्हणतो त्याला डिनोट करताना तुम्हाला कोणत्या पद्धतीत करावं लागेल युनिटलेस. म्हणजेच काय झालंय हा 1 सेंटीमीटर दॅट इज 10 मीटर मल्टिप्लाइड बाय मीटरला मी सेंटीमीटर करतो म्हणून 100 ने मल्टिप्लाय करतो दॅट इज सेंटीमीटर. सेंटीमीटर गेट कॅन्सल म्हणून ही स्केल कशी कन्वर्ट होईल 1 into 1000. लक्षात आलं? 1 into 1000. ज्या वेळेला स्केल एकाच युनिट मध्ये सेम युनिट मध्ये ज्या वेळेला रिप्रेझेंट केली जाते किंवा शो केली जाते त्याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन स्केल किंवा RF स्केल. यालाच युनिटलेस स्केल याच्यासाठी म्हणतात कारण दोन्हीचे म्हणजे पेपरवर आणि ग्राउंड वरची जी युनिट आहे ते दोन्ही सेम केले जातात आणि त्या केस मध्ये त्याला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन स्केल सुद्धा म्हणतात. क्लिअर? बघा दोन मध्ये काय फरक होता? इंजिनियर स्केल मध्ये आणि रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन स्केल मध्ये काय डिफरन्स आहे? तर या स्केल मध्ये आपण फक्त काय करतो की या पर्टिक्युलर कंडिशनला आपण शो करताना युनिटलेस दाखवतो किंवा दोघांची युनिट सेम करत असतो. आता यामध्ये दुसरं काय आहे रे की RRB जेईच्या पेपरला एक असं विचारलं गेलं होतं RRB जेईच्या याला एक एरिया विचारला गेला होता आणि एरियावर क्वेश्चन आलाय जो की आपण पुढच्या येणाऱ्या आपल्या MCQ सिरीज मध्ये सुद्धा बघणार आहोत. काय विचारलं होतं की यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनल एरिया विचारला होता. आता जसं की तुम्हाला माहित आहे RF स्केलचा फॉर्म्युला काय झाला होता की सिंपल आहे डिस्टन्स ऑन पेपर टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड. बरोबर आहे? ओके. सो हा होता फॉर्म्युला. म्हणजेच 1:2 तुम्ही काही पण शो करा 100 और 1:1000 म्हणजेच काय दोघांचेही युनिट जे आहे ते सेम केले आहे आपण इथे. सिमिलरली याच पर्टिक्युलर केस मध्ये ज्या वेळेला एरिया विचारला जातो त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की रिफ्रॅक्शन स्केल मध्ये एरिया साठी काय कंडिशन असते? सो डिस्टन्स ऑफ एरिया किंवा याला
एरिया ऑन मॅप टू द एरिया ऑन ग्राउंड म्हणून तुम्ही सुद्धा लिहू शकता, पण हे कसं असायला पाहिजे, अंडर रूट मध्ये असायला पाहिजे. क्लिअर? का बरं? कारण त्याच वेळेला बघा इथे सिंपल एरिया म्हणजे काय झालं, डबल डायमेन्शन झालं, मीटर इंटू मीटर, सो मीटर स्क्वेअर. हा काय झाला होता, मीटर अपॉन मीटर. ओके, म्हणजेच काय, या केसमध्ये जर का याला युनिट अंडर रूट काढलं तर तो स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजे. जरी तो युनिट लेस असेल तरी तो एरिया या कंडिशन मध्ये यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवायचंय, खूप महत्वाचं आहे. आरआरबी जे मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता की या पर्टिक्युलर एरियाच्या केसमध्ये जर का रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन वर विचारला गेलाय तर तुम्हाला याला अंडर रूटच्या फॉर्मॅट मध्ये घेणं गरजेचं असेल. म्हणजेच काय, एरिया ऑन मॅप अपॉन एरिया ऑन ग्राउंड अंडर रूटच्या फॉर्मॅट मध्ये घेणं गरजेचं आहे. क्लिअर? समजलंय का? हो हो, एरिया ऑन मॅप आणि एरिया ऑन ग्राउंड अंडर रूट मध्ये. एक्झॅक्टली. हो हो, बिलकुल बिलकुल. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतोय काय झालंय. रिफ्रॅक्शन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये काय आहे, जी की सपोज टू बी 1 सेंटीमीटर ऍज टू 100 मीटर. बरोबर आहे, आपण अशी दाखवली. या स्केलला कोणती स्केल म्हणता, याला म्हणतो आपण इंजिनियर स्केल. याला काय म्हणतो, इंजिनियर स्केल. बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण, इंजिनियर स्केल. आता याच इंजिनियर स्केलला जर का रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन किंवा आरएफ स्केल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, हा न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची युनिट एक आणायचे. एक कधी येईल रे, क्लिअर सांगा, एक कधी येईल. पण वरचा चेंज करत बसायचा का नाही, वरचा कायम 1 सोबतच असणं गरजेचं आहे. न्यूमेरेटर हा 1च असायला पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू 1च घ्यायचा आहे. सो त्या केसमध्ये हा 1 सेंटीमीटर तर आहेतच. आता जो 100 मीटर आहे, मला याला सेंटीमीटर मध्ये, सो 100 इंटू जर का मी 100 केलं तर ऑब्विसली हा 1 सेंटीमीटर कन्वर्ट झाला 10,000 सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, सो 1 अपॉन 10,000 दॅट इज स्केल काय झाली, 1:10,000. लक्षात आलं, 1:10,000. समजलं का अखिल? समजलंय का तुम्हाला? आन्सर द्या पटकन. ओके, एवढं सिंपल आहे, काही टफ नाहीये यामध्ये, काहीच टफ नाहीये. बरोबर, खूप सिंपल आहे, त्यात काहीच नाहीये. ओके, चलो गुड. आता यामध्येच काय, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्येच काय असते, दोन कंडिशन पुन्हा आहे मित्रांनो. एक आहे स्मॉलर आणि बिगर स्केल, एक आहे स्मॉल आणि बिग स्केल. बघा, जसं की मी तुम्हाला सांगतोय की एखादी स्केल आहे 1:10 आणि एक आहे 1:100. यामधली मोठी कोणती आणि छोटी कोणती, ही जर का स्केल बघायची असेल तर त्या केसमध्ये काय, ज्या स्केलचा डिनॉमिनेटर, लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर मोठा असेल. बघा, हवं तर तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा मित्रांनो. क्लिअर? जर का एखाद्या डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर ती स्केल स्मॉल असते. लक्षात राहील, तर स्केल स्मॉल असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डिनॉमिनेटर मोठा, स्केल लहान. लक्षात कसं ठेवायचंय, एक व्यक्ती आहे किंवा एक पंगत बसलेली आहे जेवणासाठी, त्या पंक्तीमध्ये किंवा 2 मिनिट, बघा लक्षात कसं ठेवायचंय, लॉंग लाईफ तुम्हाला लक्षात राहील. एक लाडू आहे आणि खाणारे 10 लोक आहे. इथे पण एक लाडू आहे आणि खाणारे 10 लोक आहे, सॉरी 100 लोक आहे. बघा कोणत्याला मोठा पीस मिळेल, एक लाडू होता,
इथे एक लाडू आहे, 10 लोक खाणारे आहे, थोडा मोठा मिळेल. आणि इथे एक लाडू आहे, 100 लोक आहे, म्हणजे कमी मिळेल. सिंपल. म्हणजेच काय, या दोन्ही केसमध्ये तुम्हाला काय लक्षात येतं की जिचा डिनॉमिनेटर छोटा ती स्केल मोठी, याला आपण म्हणू शकतो बिगर स्केल आणि याला आपण म्हणणार स्मॉल स्केल. लक्षात राहील. यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, पुढच्या 1-2 पीपीटीज मध्ये आपण घेणार सुद्धा आहोत. बघा हे इथे घेणार सुद्धा आहेत. लार्ज स्केल कोणती आहे आणि स्मॉल स्केल कोणती आहे. क्लिअर. लक्षात येत आहे. खूप महत्वाचं आणि खूप सिंपल आहे. खूप सोप्या भाषेत सांगतोय. यापेक्षा सोपी भाषा दुसरी नसू शकते. ओके. आणि लक्षात ठेवण्यासाठी बेस्ट आहे, बेस्ट. काही कुठे कोणती बुक बघायची गरज नाही, काही नाही, काही नाही. आपल्या कोर्स मध्ये जेवढं दिलंय तेवढं करा. इट इज मोर दॅन सफिशियंट. त्याच्या बाहेरचं काहीच करायची गरज पडणार नाही, याची गॅरंटी देतो तुम्हाला. त्याच्या बाहेरचं काहीच करायची गरज पडणार नाही. मग तुम्ही त्यासाठी महानगरपालिकेसाठी प्रिपेअर करताय, नगरपालिकेसाठी प्रिपेअर करताय, जिल्हा परिषद असू दे, WRD असू दे, PWD असू दे, इट इज मोर दॅन सफिशियंट. ओके. कुठेही बाहेर तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही, बुक घ्यायची गरज पडणार नाही. कोणतंच बुक वाचू नका. एवढे व्हिडिओ करा, MCQ करा, मोर दॅन सफिशियंट. क्लिअर. नाव नेक्स्ट. चला, क्लिअर झालंय. चलो थँक्यू. चलो थँक्यू. तेवढा विश्वास दाखवताय मला माहित आहे. चला मग यामध्ये 2 गोष्टी दाखवलेल्या आहेत. बघा यामध्ये 2 गोष्टी दाखवलेल्या आहेत मित्रांनो. एक तर पहिली कंडिशन मध्ये काय दिसतंय तुम्हाला, पहिल्या कंडिशन मध्ये तुम्हाला दिसत असेल की पहिल्या कंडिशन मध्ये महाराष्ट्राचा, बरोबर ना रे, महाराष्ट्राचाच आहे ना, महाराष्ट्राचाच आहे की नाही. ओके. महाराष्ट्राचा एक नकाशा दाखवलेला आहे, मॅप दाखवलेला आहे. ओके. हा आहे एक मॅप आणि एका मध्ये एक बिल्डिंग मॅप दाखवलेला आहे. दोन्ही आहे मॅपच, पण एक आहे महाराष्ट्राचा पूर्ण मॅप, एक आहे बिल्डिंगचा मॅप. क्लिअर. आता यामध्ये स्केल कोणाची किती मोठी आहे ते सांगा. यामध्ये कोणाची स्केल कशी आहे मला ते सांगू शकता का. यस. विचार करा, असं डायरेक्ट सांगू नका, विचार करून सांगा. बघा ना काय काय दिलंय, काय काय दाखवलेलं आहे. सिंपल आहे बरं. आणि थोडा कॉन्फिडेंटली विचार करा, असं काहीच्या वरवर सांगू नका, काही पण सांगू नका. काय केलंय, एका मोठ्या एरियाला, मोठ्या पूर्ण महाराष्ट्राला एका छोट्या पेज मध्ये बसवलेलं आहे. मोठ्या एरियाला एका छोट्या पेज मध्ये बसवलेलं आहे. ऑब्व्हियसली जेवढा मोठा एरिया कव्हर कराल तेवढा तुम्हाला मोठी स्केल घ्या, म्हणजे छोटी स्केल घ्यावी लागेल. यस ऑर नो. म्हणजे 1:2 समथिंग मोठं घ्यावं लागेल. म्हणजे 1:2 वाला जो नंतरचा फॅक्टर आहे बघा, इथे काय आहे, दोन्ही मध्ये 1:1 येणार 100%. इथे पण 1:2 येणार, इथे पण 1:2 येणार, त्याबद्दल काही शंका नाही. पण या 1:2 मध्ये आणि या 1:2 मध्ये जर का तुम्ही 100 जर घेतलं तर सफिशियंट आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर असं मानून चालू. चालेल. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. चालेल का. कुठे, बिल्डिंगच्या केसमध्ये. पण इथे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर मानून चालेल का. बिलकुल नाही. कारण त्याच्यासाठी तर मग कितीतरी मोठा मॅप घ्यावा लागेल. त्यासाठी मी काय केलं असेल किंवा यांनी काय केलं असेल, 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 लाख वगैरे असं काहीतरी कन्वर्ट केलेलं असेल. आणि त्या केसमध्ये ही स्केल त्याच वेळेला ही बसू शकते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा ज्या वेळेला मित्रांनो मॅप प्रिपेअर केला असेल त्यावेळेला स्मॉल स्केलचा वापर केलेला आहे इथे, आणि याच्यासाठी लार्ज स्केलचा वापर केलेला आहे. बरोबर आहे. पहिली कंडिशन तुम्हाला लक्षात आली स्मॉल आणि लार्जच्या संदर्भात. बरं, आता दुसरं मला याच्यात सांगा तुम्ही सगळेजण एकदा व्यवस्थित समजून सांगा की यामध्ये डिटेल कशात तुम्हाला क्लिअर दिसते. डिटेल कशात क्लिअर दिसत आहे. बघा इथे महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय फक्त डिस्ट्रिक्टचे नाव सांगितलेले आहे किंवा डिव्हिजन दाखवलेले आहे. बरोबर आहे, फक्त डिस्ट्रिक्ट. पण यामध्ये बघा तुम्हाला डिटेल मध्ये सगळं दिसतंय की बाबा रे बेडरूम कुठे आहे, इकडे बेडरूम, हॉल, किचन, पूजाघर किंवा स्टेअरकेस, त्याची साईज किती आहे, विंडो, डोर, म्हणजे ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, डोर, ह्या विंडो,
या सुद्धा तुम्हाला मोठ्या करून दाखवलेल्या आहे, मोठ्या म्हणजे लार्ज करून दाखवलेल्या आहेत. यस ऑर नो? म्हणजेच याचा अर्थ काय झाला, लक्षात ठेवायचंय की जर का लार्ज स्केल असेल, जर का स्केल लार्ज असेल आणि जर का स्केल स्मॉल असेल, तर कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, लार्ज स्केल मध्ये जे डिटेल शो केले जातात ते डिटेल मध्ये असतात. सगळे ज्या गोष्टी आहेत त्या डिटेल्ड मध्ये असतात. अरे बाळा, आपण आता क्लास संपवण्याच्या याच्यावर आहे आणि तुम्ही म्हणताय की सर आधी काय झालंय, लवकर येत चला, क्लासला लवकर बसत चला, जेणेकरून सगळं क्लिअर होईल. ओके, सो लार्ज स्केल मध्ये डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी शो केल्या जातात, डिटेल्ड शो केलं जातं. पण यामध्ये डिटेल्ड आहे का कुठे, या पर्टिक्युलर मध्ये डिटेल्ड आहे का, तर नाही. म्हणून मग इथे मी लिहितो लिटिल डिटेल्स. ओके, यामध्ये कुठे कमी छोट्या पद्धतीत याला दाखवलं जात असतं. लक्षात राहील? यस ऑर नो? यस ऑर नो? चला, लार्ज स्केल समजली, स्मॉल स्केल समजली. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती स्मॉल स्केल, ज्याचा डिनॉमिनेटर छोटा ती लार्ज स्केल. क्लिअर? हे लाडू आणि लोक लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील, लॉंग टाइम साठी लक्षात राहील. बरोबर आहे की नाही? ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ग्राफिकल स्केल. ग्राफिकल स्केल काय सांगताय? ग्राफिकल स्केल हे सगळेजण आपापल्या म्हणजे इंजिनिअरिंग ज्यांनी केलंय त्यांना सगळ्यांना माहित आहे ग्राफिकल स्केल काय असते, किंवा त्याचं करेक्शन कसं असते ते पण आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. ओके, आता तुम्हाला माहित आहे की जुन्या काळात ज्या वेळेला मॅप तयार केले जायचे त्यावेळेला का ते कापडावर तयार केले जात होते. बरोबर आहे? आणि ते जर का आज कापड आपण उघडून बघतोय तर तुम्हाला लक्षात येईल की ते कापड ऑलमोस्ट खराब झाले आहे, ते छोटे झालेले आहे किंवा ते श्रिंक झालेले आहे. बरोबर आहे? काही वेळेला ते एक्सपांड पण झाले असतील. म्हणजे दोन कंडिशन आहे, एक तर एक्सपान्शन किंवा श्रिंक होण्याचे चान्सेस आहे. बघा ग्राफिकल स्केल मध्ये काय, एक तर एक्सपान्शन होण्याचे चान्सेस आहे. सर हे नवीन काय आणलं एक्सपान्शन आणि श्रिंक, म्हणून सांगतोय खूप व्यवस्थित लक्षात घ्या आणि समजून घ्या. व्यवस्थित लक्षात घ्या आणि समजून घ्या, खूप इझी भाषेत सांगतोय. सपोज बघा, when maps are printed on paper, cloth, tracing film, the material may shrink or expand due to the change in the moisture, temperature or age. काय झालंय, मागच्या 20 वर्षाआधी एक मॅप तयार केला होता, 20 वर्षाआधी एक मॅप तयार केला होता, जो की हा असा एक मॅप आहे, हा एक मॅप आहे. क्लिअर? आणि 20 वर्षानंतर ज्या वेळेला त्याला मी उघडून बघतो त्यावेळेला काय झालाय, तो छोटा झालेला आहे. बघा या व्हाईट लाईन एवढा झालाय. म्हणजेच काय झालं, इथे श्रिंकेज झालं. किंवा मी हा सर्वे केला होता किंवा मॅप प्रिपेअर केला होता येलो लाईन मध्ये, त्यावेळेला तो तेवढा होता. आता 20 वर्षानंतर काय झाला, तो श्रिंक झाला. श्रिंक झाला म्हणजे काय झालं नेमका, तो छोटा झाला. म्हणजे ओरिजिनल जो मॅप होता माझ्याकडे तो छोटा झालाय ना. ऑब्विसली हा असेल काहीतरी 1:100 च्या स्केल मध्ये. आता जर का ओरिजिनली पण आताच्या केस मध्ये ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला काय झालंय रे, की हा मॅप छोटा झाला. हा मॅप काय झाला, छोटा झाला. किंवा काही वेळेला होऊ शकतं तो एक्सपांड पण होऊ शकतो. हा अशा पद्धतीने एक्सपांड पण झाला असेल. म्हणजे चान्सेस काय की ड्यू टू द एज, ड्यू टू द मॉइश्चर, टेम्परेचर मुळे बरेचदा असं होतं की जो मॅप आहे, जी स्केल आहे, म्हणजे ज्या स्केलने तुम्ही ड्रॉ केला असेल तो मॅप, ते पेज, तो क्लॉथ किंवा ट्रेसिंग फिल्म, बरोबर आहे ना, ही कमी होते. हा बरोबर, एक्झॅक्टली. आपल्या नोटबुकचे पेजेस पण तुम्ही बघा, म्हणजे 1-2 वर्षांनी उघडून बघा, ते येलो झालेले बघायला मिळेल किंवा थोडे छोटे झालेले बघायला मिळेल. आपले अक्षर जे आहे ते मोठे झालेले असतात, फुटलेले असतात ज्याला बोलतो आपण. बरोबर आहे की नाही? दिस इज नथिंग बट द ग्राफिकल स्केल. मग अशा केसमध्ये ना तुमची इंजिनियर स्केल कामात येणार, ना तुमची रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन स्केल कामात येणार. अशा वेळेला आपण ग्राफिकल स्केलचा वापर करत असतो. त्यावेळेला आपण काय करतो, ग्राफिकल स्केलचा वापर करतो. हो 2 मिनिट.
हे पण एक्सप्लेन करणार आहे, पण पुढच्या लेक्चरमध्ये. ग्राफिकल स्केल काय आहे किंवा त्याचं करेक्शन कसं असणार आहे, टेन्शन घेऊ नका, सोडणार काहीच नाही, सोडणार काही नाही, आणि एकदम इझी लँग्वेज मध्ये क्लिअर करून देतो. पण फक्त लक्षात काय ठेवायचंय, अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, श्रिंकेज स्केल आपण बोलतो. काय बोलतोय? श्रिंकेज स्केल. ओके. मग या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालं की ओरिजिनली यावरची जी लाईन होती मित्रांनो, ही कुठेतरी 10 सेंटीमीटर होती. कुठे? ऑन मॅपवर, बरोबर आहे. पण ज्या वेळेला मी तिला एका पर्टिक्युलर एज नंतर किंवा मॉइश्चर लागल्यानंतर किंवा टेम्परेचरमुळे चेंजेस झाल्यामुळे ही लाईन मला एकतर ही मिळू शकते 9.98 सेंटीमीटर, और मला मिळू शकते 10.02 सेंटीमीटर. म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? चेंजेस झालेले बघायला मिळतात. सिंपल आहे. यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात? चेंजेस झालेले बघायला मिळेल. म्हणजे पहिल्या केसमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की ते एक्सपान्शन झालंय. काय झालंय? एक्सपान्शन झालंय. आणि इथे काय झालंय? श्रिंकेज झालंय. येस ऑर नो? इथे काय झालंय? श्रिंकेज झालंय. मग अशा केसमध्ये आपल्याला करेक्शन फॅक्टर अप्लाय करावं लागते किंवा करेक्शन इथे अप्लाय करावं लागेल, जेणेकरून मी कधीही त्या पर्टिक्युलर मॅपला बघत असेल तर त्यावेळेला त्याला इझिली मला मेजर करता यायला पाहिजे. क्लिअर? मग अशा केसमध्ये आपण ग्राफिकल स्केल यूज करतो आणि मग त्या केसमध्ये श्रिंक फॅक्टर जो असतो तो वगैरे आपण वापरतो, जो की आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. क्लिअर? आय होप तिन्ही स्केल क्लिअर झाल्या. पहिली होती मित्रांनो इंजिनियर स्केल, दुसरी रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, आणि तिसरी आहे ग्राफिकल स्केल. ओके, सगळेजण रिप्ले करा. गुड. पक्का समजलंय? चला मग सिंपल 2-4 MCQ आहे ते बघून घेऊ. व्हॉट इज द representative fraction RF or ratio scale for a scale where 1 centimeter on a map represents 25 meter on the ground. बघा, यासाठी RF सांगा. काय म्हणतायत? 1 सेंटीमीटर as to 25 मीटरची दाखवलेली आहे. म्हणजेच काय? 1 सेंटीमीटर 25 मीटर त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर म्हणजेच काय आहे? युनिटलेस आहे. काय आहे? युनिटलेस स्केल आहे. बरोबर उत्तर आहे. एक्झॅक्टली. गुड. चला, समजलं याचा अर्थ. चला, तुम्हाला समजलंय. मी काय करतोय, 1 0 जास्त झालाय. 1 सेंटीमीटर या 25 ला ऍज इट इज ठेवतो आणि मल्टिप्लाइड बाय मीटरला सेंटीमीटर आहे म्हणून 100 करतो. म्हणजेच काय? 1:2500. आलं का लक्षात? म्हणून 1:2500. बी, ऑप्शन बी करेक्ट येणार. एक्झॅक्टली. नाउ नेक्स्ट काय म्हणतायत? विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ लार्ज स्केल? विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ लार्ज स्केल? यापैकी खालीलपैकी लार्ज स्केल कोणती आहे? 1 सेंटीमीटर as to 100 मीटर, 1 सेंटीमीटर as to 1000 मीटर, 1 सेंटीमीटर as to 10 मीटर. नन ऑफ द अबो. तर नन ऑफ द अबो तर नसू शकते. बरोबर आहे. तर यातली आपण स्केलचं जर का सांगायचं झालं तर ज्याचा डिनोमिनेटर कमी, म्हणजे हा काय आहे? 1 cm as to 100 मीटर, याचा होणार 1 cm as to 1000 मीटर, आणि याचा होणार 1 cm as to 10 मीटर. म्हणजे ज्याचा डिनोमिनेटर छोटा ती कोणती झाली? लार्ज. ही कोण आहे? लार्ज असेल. ही कशी आहे? सगळ्यात स्मॉल आहे, सगळ्यात मोठा डिनोमिनेटर दिसतो, आणि याला आपण मीडियम नाव देऊन देऊ या पर्टिक्युलर क्वेश्चनच्या संदर्भात. क्लिअर? यस. गुड. चला, तुम्हाला एवढं समजलंय, भरपूर झालंय. लक्षात आलं का? मीडियम, स्मॉल, लार्ज. नेक्स्ट, थर्ड. Which of the following is a fundamental method of expressing scale in a surveying? कोणत्या कोणत्या आहे? इंजिनियर स्केल आहे, ग्राफिकल आहे, आणि रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन पण आहे. म्हणजे या चारही स्केल आहे. तर ऑल ऑफ दी अबो बरोबर यायला पाहिजे. येस ऑर नो? ऑल ऑफ दी अबो बरोबर यायला पाहिजे.
क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे मित्रांनो, स्मॉल स्केल कोणती आहे ती विचारात सांगा म्हणताय. सो 2:2 म्हणजे ह्या किती झाला रे? 2:2 1 2 3 4 5 2 लाख आहे. म्हणजेच काय 1:1 लाख होणार ही 1:3 लाख आहे, ही 1:4 लाख आहे आणि 5:4 लाख आहे. ओके, आता बघा तुम्ही कन्फ्युज कुठे होणार, अरे इथे पण डिनॉमिनेटर इथे पण डिनॉमिनेटर, पण याचा न्यूमरेटर 5 आहे. आपल्याला RF कशात पाहिजे? विथ रिस्पेक्ट टू 1 पाहिजे. 1 पाहिजे म्हणून काय करतो, म्हणजे 5 8 40 म्हणजेच काय झालं 1:80,000 बरोबर आहे. 1:80,000 म्हणजे सगळ्यात स्मॉल ही स्केल आहे आणि लार्ज ही आहे. लक्षात आलं? खूप सिंपल आहे. क्लिअर? आय होप तुम्हाला तिन्ही स्केल समजल्या असतील. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आपल्या पुढचा पार्ट. लक्षात ठेवा आपली एक निर्माण बॅच म्हणून आपण ऑलरेडी पब्लिश केलेली आहे. जर ज्या कोणाला ती बॅचचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी सिंपली पिलर्स कोचिंग क्लासेस वर जायचंय. पिलर्स कोचिंग क्लासेसचं ऍप जे की अवेलेबल आहेत प्ले स्टोअरला, ते तुम्हाला डाउनलोड करायचंय. यासोबतच जर काही अडचण येत असेल तर हा माझा स्वतःचा नंबर आहे, त्यानंतर हा पराग सरांचा नंबर आहे. दोनपैकी कोणत्याही नंबरवर जर का तुम्ही कॉल केला तर तुम्हाला तशा पद्धतीने तुमची क्वेरीज सॉल्व्ह केल्या जाईल. आपण एक लक्षात ठेवायचे, फक्त एकदाच लक्षात ठेवा, म्हणजे एकदाच बघा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण सर्व सिलेबस कंप्लीट करतोय. क्लिअर? तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.